नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये सध्या खडखडाट आहे. राज्याची आर्थिक स्थिती अडचणीची आहे, पण राज्य दिवाळखोरीकडे चाललेलं नाही असं ऐन अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांना पत्रकारांना सांगावं लागलं. अर्थमंत्री तर जाहीरपणे सांगतायत सध्या सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. राज्यावरचा कर्जाचा बोजा आता जवळपास 9.5 लाख कोटींवर पोहोचलाय. राज्य इतक्या कठीण परिस्थितीमधून जात असताना आपले अनेक नेते आणि मंत्री काय करतात? उधळपट्टी. ते नागपूर अधिवेशन जणू एन्जॉय करतात. कारण नागपूर अधिवेशनाला पोहोचलेले अनेक मंत्री आणि आमदार सुद्धा काही हे पंचतारांकित हॉटेल्समध्ये मुक्काम ठोकून बसलेत. आता मंत्र्यांनी किंवा आमदारांनी हॉटेलमध्ये मुक्काम केला तर त्याबाबत इतरांनी तक्रार कशाला करावी? त्यांना जिथे राहावं वाटतं तिथे राहण्याचं स्वातंत्र्य आहेच की त्यांना. इथं आक्षेप नेत्यांच्या पंचतारांकित हॉटेलमधल्या स्टेचा नाहीये. इथं प्रश्न आहे उधळपट्टीचा. तुमच्या आमच्या कराच्या पैशातून सुरू असलेल्या उधळपट्टीचा. अधिवेशनासाठी जे आमदार जे मंत्री नागपूरमध्ये येतात त्यांच्या राहण्यासाठी नागपूरमध्ये एक स्वतंत्र व्यवस्था तयार आहे. बंगले आहेत, आमदार निवासस्थान आहे. 8 दिवसांच्या अधिवेशनासाठी वर्षभर ते बंगले आणि रूम्स व्यवस्थित देखभाल केले जातात. करोडो रुपये त्यावर खर्च होतात. आणि जेव्हा हे मंत्री आणि आमदार अधिवेशनाला पोहोचतात तेव्हा ते सरळ पंचतारांकित हॉटेल्सची वाट धरतात. जर मंत्र्यांना आणि आमदारांना तिथे राहायचंच नसेल तर मग वर्षभर कराच्या पैशातून या सगळ्या निवासस्थानांची देखभाल करायची कशाला? ज्या राज्यामधल्या कितीतरी शाळा आज गळक्या छपराखाली भरतात, ज्या राज्यामध्ये हजारो हॉस्पिटल्स दुरुस्तीसाठी निधीची वर्षानुवर्ष वाट पाहत राहतात, ज्या राज्यामध्ये डोक्यावरचं एक हक्काचं छप्पर बनवायला अवघं आयुष्य खर्ची पडतं, ज्या राज्यामध्ये एक पूर हजारो संसारांची चिखलमाती करतो, त्याच राज्याचं नेतृत्व करणारे नेते ही अशी उधळपट्टी करू कशी शकतात? आणि आपल्याला आमदार आरामदायी निवासाची सोय करताना गोरगरीब जनतेचे पैसे असे वाया कसे घालवू शकतात? हा कळीचा मुद्दा आहे. याच मुद्द्यावर बोलायचंय, पण त्या अगोदर पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. उपराजधानी नागपूरमध्ये सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यासाठी सर्व मंत्री, आमदार, वरिष्ठ अधिकारी नागपूरला मुक्कामी आहेत. आता नागपूरला मुक्काम करताना हे सगळेच जण सरकारी निवासस्थानांमध्ये थांबले असतील असं तुम्हाला वाटलं असेल, पण तसं नाहीये. यातले बहुतांश मंत्री आणि अनेक आमदार हे चक्क पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरलेत. रॅडिसन ब्लू, सेंटर पॉइंट, ले मेरिडियन या महागड्या हॉटेल्सच्या अनेक रूम सध्या मंत्री आणि आमदारांनी बुक केल्यात. आता कोणते मंत्री कोणत्या हॉटेलमध्ये थांबलेत तेही बघा. रेडिसन ब्लू मध्ये कोण कोण उतरलंय ते पहा. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, तर मंत्री नितेश राणे हे सेंटर पॉइंट हॉटेलमध्ये थांबलेत. हिवाळी अधिवेशनासाठी सगळे बंगले आणि आमदार निवासांची वर्षभर देखभाल करावी लागते. त्यासाठी जनतेच्या करातून जमलेला मोठा निधीही खर्च होतो. नागपूरच्या रवी भवनामध्ये एकूण 30 सरकारी बंगले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी स्वतंत्र बंगले आहेत. सर्व निवासस्थानांच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते. 30 पैकी 27 बंगल्यांची दुरुस्ती आणि सोयी सुविधांसाठी प्रत्येकी 15 लाख खर्चाचं अंदाजपत्रक आहे. उर्वरित 3 बंगल्यांसाठी प्रत्येकी 35 लाखांचा खर्च होतो. तर उपमुख्यमंत्र्यांच्या देवगिरी बंगल्यावर जवळपास 85 लाखांचा खर्च झालाय. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्यावर सत्ताधारी मंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. पैशाच्या कुणाला पडलं आहे? 200-250 कोटी रुपये 7 दिवसासाठी सरकार खर्च करत असेल अधिवेशनावर, आणि विदर्भाला त्या ठिकाणी कुठलेही बॅकलॅगच्या दृष्टीनं विदर्भाचा, मराठवाडा, विदर्भ त्यामध्ये कुठल्याही ते बजेटमध्ये तरतूद नसेल तर हे अधिवेशनाचा उपयोग काय? वडेट्टीवारांच्या टीकेला फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेंनीही उत्तर दिले. असं काय नाही आहे. सकाळी 9-9:30च्या नंतर लोक यायला सुरुवात होतात. त्यावेळेला सगळे आपापल्या बंगल्यावरती हजर असतात, जरी हॉटेलमध्ये राहत असले तरी. सरकारी जागा वापरून मंत्र्यांसाठी बंगले आणि आमदारांसाठी निवासस्थानं बांधली जातात.
त्याच्या देखरेखीवर, नूतनीकरणावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतात. पण अनेकदा मंत्री आणि आमदारांचे पीए, निकटवर्तीय, कार्यकर्ते आणि मतदारसंघातले विद्यार्थीच याचा लाभ घेताना दिसतात. या सरकारी निवासस्थानावर जनतेचा पैसा खर्च होतो. त्यामुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय थांबवण्यासाठी सरकारनं याबाबतीत कडक नियम करणं गरजेचे आहे, ही भावना महाराष्ट्राची आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. चर्चा करायची आहे त्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर. विनायकजी नमस्कार. 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 सामाजिक कार्यकर्ते नितीन रोंघे सुद्धा आपल्या सोबत आहेत. नितीनजी आपलंही स्वागत. धन्यवाद. नमस्कार. आणि काहीच वेळात काँग्रेसचे नेतेही आपल्या सोबत असतील. आंबेकरजी, पहिला तर तुम्हाला प्रश्न विचारला पाहिजे, म्हणजे तुम्ही काय फक्त सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आहेत म्हणून नाही, जी यादी आम्ही वाचली त्याच्यामध्ये सगळ्या पक्षांचे नेते आहेत. असं काय आहे की नेत्यांना इतक्या सुविधा देऊन सुद्धा, त्याच्यावर इतके खर्च करून सुद्धा 8 दिवस तिथे राहता येत नाही, त्याच्यासाठी त्यांना पंचतारांकित हॉटेल्स लागतात? म्हणजे काय ही सरकारी निवासस्थानं धड नाहीयेत का ती आवडत नाहीयेत? मूळ मुद्दा रवी भवन वरून निघाला होता आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मगाशीच सांगितलं की रवी भवन मध्ये बहुतेक सगळे आमदार आणि मंत्री हे उतरलेले आहेत. आपण आता पाहतो की महाराष्ट्रामध्ये 42 मंत्री आहेत, त्याच्यापैकी आपण जी नावं घेतली ती 7-8 झाली. त्यामुळे सगळेच मंत्री बाहेर राहतात, 5 स्टार हॉटेलमध्ये राहतात आणि बंगले वापरत नाहीत, असा काही आरोप बरोबर वाटत नाही मला. काही मंत्री काही अडचणीमुळे जर तिथे राहत असतील तर माननीय मुख्यमंत्र्यांनी मगाशी बाईट देताना सांगितलं की त्यांची काय अडचण आहे ती उद्या विचारली जाईल, त्याप्रमाणे ते पुन्हा आपल्या बंगल्यावरती राहायला जातील. त्यामुळे एकन जनरल स्टेटमेंट करून सगळे मंत्री उधळपट्टी करतात, मग महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसा नाही अशाशी संबंध लावून असं करणं बरोबर नाही असं मला वाटतं. काही अडचणी असतील म्हणून ते काही मंत्री त्या हॉटेलवरती उतरले असतील. नाही, पण असं आहे की मंत्र्यांची, आमदारांची घरं एक वेळ आपण बाजूला ठेवू, पण मंत्र्यांसाठी तर बंगले दिले जातात, ते तर सुस्थितीमध्ये असतात. बरं, एक मंत्री तर आता स्वतःच म्हणतात की हो 9:30 लोकांची जेव्हा गर्दी यायला सुरुवात होते तेव्हा आम्ही बंगल्यावर असतो, त्याच्या अगोदर आम्ही हॉटेलमध्ये असतो. म्हणजे हा फरक का करावा असं वाटतो? जे जात आहेत त्यांना तरी, आपण कुठेही असं म्हणत नाही सगळेच्या सगळे बाहेर राहत आहेत. नाही, बेसिकली त्यांनी जे सांगितलं की अगदी योग्य सांगितलं, कारण मगाशी जो नाना पटोलेने आरोप केला की ते लोकांना भेटत नाहीत आणि लोकांना टाळण्यासाठी 5 स्टार हॉटेलमध्ये राहतात. आता 5 स्टार हॉटेलमध्ये राहताना ते स्वतःच्या खर्चाने राहतायत का शासकीय खर्चाने राहतात याचा आपण विषय घेतलेलाच नाहीये. परंतु समजा धरून चालू तरी सुद्धा तो जो आरोप होता की लोकांना भेटायला टाळण्यासाठी ते राहतात, त्याच्यावर मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की आम्ही दररोज सकाळी 9:30 वाजता लोकांना भेटण्यासाठी आमच्या बंगल्यामध्ये उपस्थित असतो. मग राहतात कुणाच्या खर्चाने 5 स्टार हॉटेलमध्ये? जनतेच्या पैशाने की स्वतःच्या माहिती वैयक्तिक? घ्यावी लागेल, उद्या प्रश्न विचारला की सगळी माहिती समोर येईल त्याची. अच्छा, म्हणजे आतापर्यंत सत्ताधारी पक्षाला हे माहित नाहीये की मंत्री जे बाहेर हॉटेलमध्ये राहतात त्यांचा खर्च नेमका कोण करतं? बेसिकली असं आहे की आता तुम्ही जो मुद्दा काढलाय तो आज मुद्दा आलाय, त्याच्यामुळे लगेच त्याच्यावरती सगळी उत्तरं आता देता येणार नाही, ती माहिती आधारे देता येतील. हे काय असं पहिल्यांदा नाही होत आहे विनायक आंबेकरजी की नेते आलेत आणि ते आता राहायला गेलेत हॉटेलमध्ये? नाही, पहिल्यांदा होतं की केव्हा होतं हा मुद्दा नाही. बेसिकली हा मुद्दा एवढाच आहे की असं जे आपण जनरलाइज करतो ते बरोबर नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे, आपण जनरलाइज नको करूया, जेवढे नेते आहेत त्यांच्या पुरतं बोलूया. या नेत्यांना का तिकडे जावं असं वाटलं? ते सगळ्या सत्ताधारी मधल्या सगळ्या पक्षांचे आहेत ते. हो, नाही बरोबर, त्यांची माहिती घेऊ असं माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच सांगितलंय की रवी भवन मध्ये काही अडचण आहे का, कुणाची होते का अडचण, ते मी उद्या पाहीन असं मुख्यमंत्र्यांनीच सांगितलंय, माननीय मुख्यमंत्र्यांनी. त्यामुळे ते माहिती समोर येईल. आपल्या घाई करायला नको कुठलंही कन्क्लुजन काढायला. 6 दिवसांच्या अधिवेशनामध्ये आता किती आणखीन घाई करायची? नाही नाही नाही, म्हणजे लगेच आपण त्याच्यावरून पुढचं कन्क्लुजन काढायला नको असं म्हणतो मी. कन्क्लुजन पर्यंत तर पोहोचावं लागेल ना. जर इतका महत्वाचा मुद्दा आहे जिथे करोडो रुपये खर्च केले जातात, ते वापरलेच जात नसतील, ते वाया जात असतील तर विचारावं तर लागेल ना, कन्क्लुजन पर्यंत यावं तर लागेल. वापरलं जातंय हे तर आपण सिद्ध केलं. आपणच म्हटलात की मंत्री महोदयाने सांगितलं की दररोज सकाळी 9:30 वाजता जनतेला भेटायला आम्ही तिथे हजर असतो, त्यामुळे वापरले जात आहेत हे नक्की आहे. काही पर्टिक्युलर कुणाची अडचण असेल त्याच्याविषयी माहिती आपण घेऊ, एवढंच मी म्हणतो. बरं, नितीनजी काय म्हणणं आहे तुमचं? सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते जे सांगतात ते पटतंय का? आंबेकर साहेबांची पोझिशन आज थोडी टाईट झालेली आहे. त्यांना खरंच या गोष्टीचं उत्तर नाही देऊ शकत सत्ताधारी पक्षाचा माणूस तरी. कविता, यात सगळ्यात महत्वाची गोष्ट हे आहे की याच्यात जर काही असेल तर हा बेसिकली एक नैतिकतेचा प्रश्न आहे. राईट. मी आज आमदार झालोय, मी आज मिनिस्टर झालोय, मी वाटेल ते करेल ही भावना वाढायला लागली आहे.
आंबेकर साहेबांना मला माहिती नाही का इतकी कमी माहिती का बरं आहे, पण मी नागपुरात राहतो, दरवेळी अधिवेशन पूर्णपणे जवळून बघितलेलं आहे. तर एक अंदाजन 2004-5 नंतरच्या अधिवेशनांमध्ये हा प्रकार बघण्यात आला की लोक या 5 स्टार हॉटेल्समध्ये वगैरे जास्ती प्रमाणात राहायला लागले. दुसरी एक गोष्ट आहे की कालच्या नागपूरच्या एका प्रमुख वर्तमानपत्रात बातमी आली होती की केवळ 57 आमदार एमएलए हॉस्टेलमध्ये राहून राहिले, म्हणजे फक्त 15% आमदार राहत आहेत. हे बघा, आपल्या या इथे आपण असेही आमदार बघितलेले आहेत. बीटी देशमुख सर आमच्या इथले अमरावतीचे 6 टर्म आमदार होते. शेवटपर्यंत तो आमदार माणूस एसटी बसनी फिरलाय. म्हणजे शेवटल्या टर्मला त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना म्हटलं की सर आता आम्ही आमच्या खर्चाने तुम्हाला गाडी घेऊन देतो, गाडीने फिरा. गणपतराव देशमुखांचं नाव आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल. गणपतराव देशमुखांसारखे, नासा फरांदे सरांसारखे लोकांना पत्रकारांनी आपले कपडे धुताना एमएलए हॉस्टेलमध्ये बघितलं आहे. आणि मी अजून एक सांगतो, आमच्या इथले एक मधुकरराव म्हणजे मामा किंमतकर म्हणून एक एमएलए होते, त्यांच्याबद्दल एक आख्यायिका आहे की ते जेवण करत होते रात्रीच्या चर्चेला, तर आपला प्रश्न लागला म्हणून भरल्या हाताने ते विधान भवनात धावत गेले. ही लोकांची कमिटमेंट होती. आता हे काय आमदार सांगतात की मी 9:30 वाजता जातो, तुम्ही आमदार आहात, 24 तास अवेलेबल असायला पाहिजे. कशाला हवी तुम्हाला 5 स्टार हॉटेल्स? तुमच्याकडे रवी भवन आणि रवी भवन नागभवन तुम्ही बघा कविता, सुंदर जागा आहेत, सुंदर गोष्टी आहेत तिथे. प्रत्येक फर्निचर मागच्या वर्षीचं रिपीट नाही केलं गेलं त्यांना. हा बेसिकली नैतिकतेचा प्रश्न झालेला आहे. आणि थोडक्यात मी अजून एक सांगतो की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, बाकी दुसऱ्याचं कोणाचं काही नाही, आज रात्री 12 वाजता या तीनही ठिकाणी जाऊन नागभवन, रवी भवन आणि आमदार निवासात जाऊन आपल्या पक्षातले किती आमदार आज जागेवर आहेत आणि नव्हते तर कुठे होते आणि कुठल्या परिस्थितीत होते हे बघायला पाहिजे. अशा वेळी मी तर म्हणतो ना, इतकं यांच्याकडे बहुमत आहे, एखाद्या आमदाराला, एखाद्या मिनिस्टरला कमी जरी केलं तरी हरकत नाही, सगळ्यांना धडा मिळेल. नाही, पण आता एवढे वर्ष तुम्ही हे सगळं पाहताय आणि तुम्ही मगाशी म्हणालात की हे आत्ताच वाढलेलं आहे, म्हणजे याचं कारण काय? त्यांना तिथल्या सोयी नाही आवडत आहेत की तिथे राहायचंच नाही की आपली प्रायव्हसी जपायचं, काय कारण काय? कारण इकडे मुंबईमध्ये आम्हाला अमुकच बंगला मिळाला नाही, आम्हाला घराचं भाडंच मिळालं नाही, आम्हाला हव्या त्या आमदार निवासामध्ये रूमच मिळाली नाही, मग ते सी फेसिंगच मिळालं नाही, अशा एक ना अनेक तक्रारी असतात. मग इथे जर व्यवस्थित सगळं दिलेलं आहे तर 8 दिवसांची कळ काढायला काय हरकत असते? सगळ्यात महत्वाची गोष्ट कविता, मॅक्झिमम आमदार लोक, मंत्री लोक नागपूरला एक पिकनिक म्हणून येतात, 1 आठवड्याची पिकनिक. अगोदर ते वाघ बघायला, हुरडा पार्टी करायला वगैरे अशी नावं होती, पण ही पूर्ण पिकनिक असतो. तुम्ही आता नागपुरातल्या कुठल्याही हॉटेल्समध्ये जाऊन बघा, सगळे मंत्रालयातले कर्मचारी, सगळे पॉलिटिकल कार्यकर्ते, इथल्या अर्थकारणाला काही काही बाबतीत पूर आलेला असतो. पण दुसरं एक आहे की त्याच्यासाठी जो सिरियसनेस आहे, कारण तुम्ही एक बघता की या नागपूर अधिवेशन का बरं होतं याचा तुम्ही कधी विचार केलेला आहे का? नागपूर करारात स्पष्ट लिहिलेलं आहे की विदर्भातल्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी, त्यावर चर्चा करण्यासाठी झालं पाहिजे. आणि इथला जो आधी इथे नागपूर ही एक कॅपिटल होती आणि इथल्या लोकांचा म्हणजे राजधानीशी असलेला संपर्क कमी होऊ नये म्हणून सरकार इथं काही काळासाठी होईल, विशिष्ट कालावधीसाठी येईल आणि विधिमंडळाचं किमान एक अधिवेशन इथे होईल असं सांगण्यात आलं होतं. आणि या अधिवेशनाचं जे जवळपास 6 आठवडे होणं अपेक्षित आहे, तुम्ही थातूर मातूर 1 आठवडा घेता, त्याच्यातही तुम्ही व्यवस्थित कामं करत नाही. आणि अजून एक गोष्ट सांगतो कविता, माझा इतक्या वर्षातला अनुभव आहे, स्पेशली गेल्या 20 वर्षातला, लोकांना कागदावर ऍक्नॉलेजमेंट शिवाय दुसरं काहीही मिळत नाही. मला एक सामान्य माणूस दाखवा की ज्याचं कुठलं तरी काम नागपूर अधिवेशनात झालंय. सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना, दोघांनाही याबाबत अजिबात सिरियसनेस नाही. म्हणावं असं वाटतं, म्हणजे अशा गोष्टी होऊ नयेत असं वाटतं. आणि हा प्रश्न काही फक्त पैशाचा नाही, पण आताची जर परिस्थिती असेल नितीनजी, तर ती अशी आहे की राज्याच्या तिजोरीची जी अवस्था आहे ती पाहता उलट सगळ्यांनी जागा होण्याची गरज आहे. शक्य तितके पैसे वाचवणं आणि राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढणं ही आत्ताची गरज आहे. असं असताना त्याचा विचारही होताना दिसत नाही, याचं आश्चर्य वाटतं. काँग्रेसचे नेते राजेश राठोड आपल्यासोबत आहेत. राजेशजी नमस्कार. नमस्कार. बरं, हा प्रश्न जसा सत्ताधाऱ्यांना विचारला पाहिजे ना, तसा तो विरोधकांना पण विचारला पाहिजे. आपण कुठे जातोय, कशासाठी जातोय, आपल्याकडनं काय अपेक्षित आहे, याची काही जाणीव आता नेत्यांना राहिली आहे की नाहीये? म्हणजे एकीकडे जनतेनं आपल्या कराच्या पैशातनं दिलेली घरं चांगली करायची, त्याच्यावर कोट्यवधींचे पैसे खर्च करायचे, आणि मग तिथे गेलेले नेते हे 5 स्टार हॉटेलमध्ये राहायला जातात. का बरं? इतकी अडचण काय असते त्यांची?
विशेषतः आमदार निवासमध्ये चांगली व्यवस्था असताना आणि रवी भवनला चांगली व्यवस्था असताना हे लोक 5 स्टारला जाण्याची आवश्यकता नाहीये. जसं पूर्वीच्या काळी काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे मंत्री, मुख्यमंत्री हे साधेपणाने राहायचे, तसं महायुतीच्या मंत्र्यांना साधेपणाने राहायला आवडत नाही हे याच्यातून सिद्ध होतं. आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून लाखो रुपयाचा खर्च, म्हणजे 50-50 हजार, 60-60 हजार एका रूमचं भाडं आहे असं काही लोक बोलतात. आणि ते जर खरं असेल तर कोट्यावधी रुपयाचा चुराडा या ठिकाणी होताना दिसतोय. मग तो सरकारचा असेल का अजून कोणाचा असेल, हे खरं तर योग्य नाही. आमदार निवासमध्ये राहून एकत्रितरित्या पूर्वी जसं परिवहन महामंडळाच्या बसमध्ये आमदार लोक बसून अधिवेशनाच्या ठिकाणी जायचे, तसं आता खूप मोठमोठ्या कोट्यावधी रुपयाच्या गाड्या, 3 कोटी 4 कोटी रुपयाच्या गाड्या, त्याच्यामध्ये मंत्री लोक जाताना दिसतात. पूर्ण ट्रॅफिक जाम होते. लक्ष आपण मंत्र्यांचंच पूर्ण कशाला, आता नितीनजींनी आकडेवारी सांगितली, जेमतेम 15% आमदार रवी नाही, भवन मी- मध्ये आहेत. मी मग आता बाकीच्यांमध्ये join झालो. काँग्रेसचे पण असतील की विरोधाचे पण असतील मी की? मी आता जॉईन झालो. मी पूर्वीचं संभाषण काही ऐकलं नाही. मी जेवढं ऐकतोय त्याच्यावरती मी बोलतोय आणि जेवढं तुम्ही मला विचाराल ते मी पुढे बोलतो. बरं, मी आता तुम्हाला हा विचारते प्रश्न की माहिती अशी आहे की 15% आमदार जेमतेम रवी भवन मध्ये राहतात. जर 15%च आमदार राहत असतील तर मग जे राहत नाही त्याच्यामध्ये विरोधी पक्षांचे सुद्धा आमदार आहेत. रवी भवन हे जे इमारत आहे ती मंत्र्यांसाठी आरक्षित असते. आमदारांना तिथे कक्ष देत नाहीत. आणि तिथे 15%च लोक राहतात, म्हणजे 15% मंत्री राहत असतील. आणि याचा अर्थ असा की 85% मंत्री तिथे राहत नाहीत. ते आमदारांचं निवासस्थान नाही. आमदार निवासस्थान जे आहे तिथे मोठ्या प्रमाणात आमदार, तिथे स्वतः जयंत पाटील साहेब मला दिसले, बर. तिथे अनेक लोक मला त्या ठिकाणी दिसलेत. आणि मी कॅन्टीन मध्ये जेवत असताना अनेक आमदार आम्ही भेटतो एकत्रित बरं, त्यांच्या मग टेबलवर. तुम्हाला असं म्हणायचंय की विरोधी पक्षातला एकही आमदार हा आमदार भवन सोडून जात नाहीये, तो तिथेच आहे. मी त्याची माहिती पूर्ण घेऊन नाही आलेलो असल्यामुळे मला तसं म्हणायचं नाही की कोणत्या पक्षाचे कोण आमदार. मला फक्त हे म्हणायचं आहे की आपल्याला आवश्यकता नसताना जो खर्च होत आहे तो होऊ नये. आणि तो होऊ नये म्हणूनच आपण ही चर्चा करतोय. विनायक आंबेकरजी, आता सवाल आहे ना, तुम्ही मगाशी मला म्हणालात पहिल्या उत्तरामध्ये की याला उगाचच राज्याच्या तिजोरीशी जोडलं जाते, पण मला सांगा की याला राज्याच्या तिजोरीशी का जोडलं जाऊ नये? आज राज्याच्या तिजोरीची जी अवस्था आहे त्यामुळे अनेक गोष्टींना आपल्याला कात्री लावावी लागते. प्रत्येक गोष्ट काही माध्यमांसमोर येऊनच सांगतील असं नाहीये. तुम्ही उलट सत्तेच्या पक्षामध्ये आहात, तुम्हाला ते माझ्यापेक्षा जास्त चांगलं माहित असेल. असं असताना जिथे काटकसरीचा मंत्र हा नेत्यांनी घालून द्यायला पाहिजे, तेच जर उधळपट्टी करायला लागले तर त्या राज्यांनी त्या तिजोरीच्या गांभीर्यानं बघावं कसं? आपलं पहिलं तर माझं स्पष्ट मत आहे की आपण जे मुद्दा मांडताय की सगळ्यांनी काटकसर केली पाहिजे, तिजोरीचं भान ठेवलं पाहिजे, याच्याविषयी कुठलंही दुमत नाही. माझं फक्त सांगणं एवढंच होतं की सगळे राहिलेले नाहीयेत. जे राहिले त्यांच्या व्यक्तिगत काय अडचणी आहेत त्याची माहिती घेतल्यानंतर आपल्याला त्याची चर्चा करता येईल. त्यामुळे जो मूळ मुद्दा आहे की सगळ्यांनी काटकसर केली पाहिजे, राज्याच्या तिजोरीवर ताण आहे आणि तो पैसा सगळा राज्यातल्या जनतेच्या वरतीच खर्च झाला पाहिजे, याच्याविषयी कुठलंही दुमत नाही. भाजपचं हेच मत आहे. माननीय मुख्यमंत्री त्याच उद्देशाने काम करतात. फक्त त्यातनं उत्तर मिळत नाहीये अजून. माहितीच्या आधारे उत्तर मिळेल. आजच आपल्याला सगळे उत्तरं मिळणार नाहीत, पण माहितीच्या आधारे नक्की मिळेल. मूळ जे धोरण आहे ते नक्कीच तसं आहे की राज्याचा पैसा हा काटकसरीने वापरावा आणि जनतेसाठी मॅक्झिमम खर्च करावा, हा हे मूळ धोरण आहेच. नाही, पण हे अधिवेशनात असं आहे की आता नितीनजींनी सांगितलं की हे काय आजचं नाहीये. 2004च्या अधिवेशनानंतर 4 नंतर हे सर्रास दिसायला लागलेलं आहे. इरिस्पेक्टिव्ह कोणत्या पक्षाचं सरकार आहे तो आपण मुद्दा बाजूला ठेवूयात, पण हे जर सर्रास दिसत असेल आणि त्याची संख्या दरवर्षी वाढत असेल तर एवढ्या वर्षांमध्ये कधीच वाटलं नाही की याच्यावर काहीतरी उपाय शोधले पाहिजेत, हा प्रश्न नेमका मुळापर्यंत जाऊन सोडवला पाहिजे? मुळात हा प्रश्न नाहीच आहे, नेत्यांनी स्वतःसाठी शोधलेलं उत्तर आहे. 2004 पासून काही भाजपचं सरकार होतं किंवा याचं महायुतीचं सरकार होतं असं नाही, किंवा युतीचं,
परंतु जे आहे ते फॅक्ट आहे. आता त्याच्यावरती आपण सगळ्यांनी मिळून तोडगा केला पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले स्पष्टपणे मगाशी की जर काही कुणाची व्यक्तिगत अडचण असेल तर ती सुद्धा दूर केली जाईल, जेणेकरून ते त्यांच्या बंगल्यामध्ये राहायला जातील आणि हा खर्च वाचवतील. बरं, मंत्र्यांची अडचण असेल तर सोडवली जाईल. नितीनजी, जर मंत्र्यांना स्वतःच्याच अडचणी सोडवता येणार नसतील तर त्या अधिवेशनामध्ये बाकीच्यांच्या अडचणी काय सुटणार आहे? जर त्या अडचणींसाठी रॅडिसन मध्ये किंवा इतर पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन राहत असतील तर? एक गोष्ट आहे की मला माहिती नाही आंबेकर साहेब का बरं इतके डिफेंड करत आहेत. नंबर एक, आंबेकर साहेब ही जी लोक आहेत ही फक्त तुमच्या पक्षातली नाही आहे, नाहीयेत. ही अक्रॉस पार्टी लाईन सगळ्या पक्षातली लोक आहेत. अगदी फर्स्ट टर्म MLA असेल तरी तो कुठल्या तरी पंचतारांकित हॉटेलमध्येच राहतोय. दुसरं, या गोष्टीचा कधी विचार करा, खरोखर तुम्हाला वाटतं का की याचा खर्च मंत्री आपल्या खिशात न करता? कविता, सगळ्या जगाला माहिती आहे की अधिवेशन होत असताना त्या त्या विभागाच्या मंत्र्यांसाठी, त्या त्या विभागातल्या लोकांच्या खर्चासाठी नागपुरातल्या आणि इतर भागातल्या डिपार्टमेंट्स मध्ये कलेक्शन केलं जातं. या कलेक्शन मधून सगळा खर्च केला जातो. बंगल्यांवरती किती किती म्हणजे किलोनी नाही मनानी मटण पोहोचवलं जातं. म्हणजे किती क्विंटल मटण खाल्लं जात असेल, फिश खाल्ली जात असेल, अजून काय काय होत असेल, मला म्हणजे अनेक चर्चेच्या बाबी आहेत. माझ्याकडे प्रूफ नाही म्हणून मी बोलू शकत नाही, बरोबर. पण जे होतं ते काही बरोबर नाही आहे. आणि आंबेडकर साहेब, एक गोष्ट आहे ना, आज तुमच्या पक्षाचं सरकार आहे, तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे. बाकी लोकांना नका समजावू. तुमचा मुख्यमंत्री आज रात्री 12 वाजता जाऊन MLA हॉस्टेलला जाऊन उभा राहिला आणि जर स्पष्ट केलं माझे किती आमदार आहेत, किती मंत्री आहेत, आणि त्या लोकांना उद्या तंबी दिली, काय फरक पडणार आहे? चॅरिटी शुड बिगिन ॲट होम. चॅरिटी शुड बिगिन ॲट होम. स्वतःपासून सुरुवात करा. काँग्रेसची तीच परिस्थिती आहे. असं नाही आहे, आपण एकाला दोष देऊन चालणार नाही. आणि या लोकांना कुठल्याही हालतीत राज्याची अशी परिस्थिती असताना, या भागात विदर्भातली परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, आणि नागपूर आणि जे तुम्हाला मेट्रो दिसतंय तेवढं नागपूर नाही आहे. नागपूर पासून 40 किलोमीटर जा, तिथे तुम्हाला विदर्भाची खरी परिस्थिती दिसते. आणि या लोकांची इतके हाल होत असताना तुम्ही इतक्या मजेत कसे राहू शकता हो? हा प्युअरली नैतिकतेचा प्रश्न आहे. मला आमदारकी मिळाली आहे, मला मंत्रीपद मिळालं आहे, मी किती उपभोगू. आणि मी एक सांगतो, फक्त या लोकांसाठीच खोल्या बुक होत नाही, यांच्या अगदी फर्स्ट फॅमिलीसाठी पण खोल्या बुक केल्या जातात आणि मजेने इथे ते 15 दिवस किंवा 1 आठवडा काढतात. चल, नाही खरं आहे, याच्यामध्ये आता काय लपलेलं काही राहिलेलं नाहीये. राजेशजी, आता मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की राज्याच्या तिजोरीबद्दल आपण बोललो, पण एवढे नेते, एवढे मंत्री हे जर त्यांना नियुक्त केलेल्या ठिकाणापासून दुसरीकडे, तर तिथल्या जी कायदा आणि सुव्यवस्था राखायची आहे, त्यांची सुरक्षा ज्यांना राखायची आहे, त्यांच्यावर किती ताण पडत असेल? त्या पोलिसांनी, त्या तिथल्या सुरक्षा जवानांनी कुठे कुठे म्हणून लक्ष द्यायचं? बरं, याच्यात जरा काही खट्टू झालं की लगेच आपण त्या यंत्रणेला जबाबदार धरणार, आपण त्यांना प्रश्न विचारणार, पण त्यामागे हे कुणीच बघणार नाही की त्यांच्यावरचा ताण का वाढवला जातोय. राजेशजी, माझा प्रश्न ऐकू आला का आपल्याला? हो, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं, मला पटतंय. आणि महाराष्ट्र सुद्धा बघतोय की जे सुरक्षा कर्मचारी असतील, बॉडीगार्ड असतील, पायलट असतील, एस्कॉर्ट असतील, ते इतके लोक त्या संबंधित व्यक्तीचं लोकेशन ट्रेस करणं, त्या अचानक बदललेल्या लोकेशनवरती जाणं, रस्त्यात वाहतुकीची कोंडी, हे सर्व अगदी न पटणारी गोष्ट आहे. नेमून दिलेल्या आमदार निवासच्या कक्षामध्ये किंवा नेमून दिलेल्या मंत्री निवासच्या बंगल्यामध्ये, रवी भवन असेल, नाग भवन असेल, त्या ठिकाणी दोन्ही पण ठिकाणी एवढे बंगले असताना, अक्षरशः मोठ्या स्वरूपाचे चांगले बंगले त्या ठिकाणी आहेत. सगळं लोकेशन, सुरक्षा व्यवस्था आहे, एकाच कंपाऊंड मध्ये सर्व सुरक्षितरित्या तिथे येणाऱ्या अभ्यागतांना, येणाऱ्या जाणाऱ्यांना तपासल्या जातं. आता कोणत्या हॉटेलमध्ये कोणता कर्मचारी, कोण वेटर, कोण वॉचमन, तो आयडेंटिफाईड आहे नाहीये, हे अचानकपणे जर का काही घडलं तर परत तो रोष अधिकाऱ्यांवर, सुरक्षा यंत्रणेवर किंवा सरकारवरती येऊ शकतो. याची काळजी देखील या लोकांनी घेतली पाहिजे. माझं तर असं आव्हान आहे की किमान नागपूर आणि याच्या बाबतीमध्ये तरी तुम्ही थोडस सहानुभूती दाखवली पाहिजे.
विकासात्मक दृष्ट्या मराठवाडा आणि नागपूरचा विकास कमी होतो, म्हणून मग हे अधिवेशन नागपूरला घेतलं जातं. इथे नागपूरचे प्रश्न, मराठवाड्याचे प्रश्न किंवा नागपूर मराठवाडा जसं पूर्वी हैदराबाद निजाम सरकारचा भाग होता, नंतर ब्रिटिशाला विदर्भ दिलं आणि संयुक्त महाराष्ट्रामध्ये मराठवाडा गेला, तर त्यांचे अनेक प्रश्न आहेत. उदाहरण म्हणून सांगतो की बंजारा समाज हा तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये एसटी मध्ये आहे, आदिवासी मध्ये, आणि आता त्यांची मागणी आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना एसटी मध्ये घ्यावं. असे काही प्रश्न, सिंचनाचे प्रश्न, रस्त्याचे ते प्रश्न, निश्चितपणाने या असे सगळ्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठीच तर हे सगळं केलं जातं. पण आता प्रश्न असा आहे, म्हणजे मगाशी आंबेकर सर सांगत होते की कुणाला काही माहित नसतं. हे होणंच शक्य नाही. याचं सिंपल कारण हे आहे की जेव्हा मंत्र्यांचा दौरा ठरलेला असतो तेव्हा ते दिवसातना कधी, कुठे, किती वेळ असणार आहे याची एक इत्यंभूत माहिती सुरक्षा यंत्रणांकडे असते. त्यामुळे प्रशासन व्यवस्थेला आणि शासनाला हे माहितीच नाही की हे मंत्री तिकडे राहणार आहेत आणि मग आता आपण त्यांची विचारपूस करू आणि बघू त्यांच्या काही अडचणी असतील तर. हे खरं तर सध्याच्या चर्चेपुरतं समाधानकारक उत्तर द्यायचं म्हणून देणं ठीक असेल, पण हे पटण्यासारखं निश्चित नाहीये. त्यामुळे मंत्री आणि आमदार जर असं वागत असतील, आपल्याकडे पैसे आहेत म्हणून ते पैसे वारेमाप उधळून दाखवत असतील, जेव्हा की राज्यातली जनता मदतीसाठी सरकारकडे आस लावून बघते, पूरग्रस्तांना मदत हवे, शेतकऱ्यांना मदत हवे, असं असताना जर मंत्री आणि नेते आपापल्या संपत्तीचं असं प्रदर्शन करत असतील आणि हे करत असताना जनतेचे पैसे वाया घालवत असतील तर त्यावर प्रश्न विचारले पाहिजेत. आणि आपण माहिती घेऊन त्याची उत्तरं शोधू इथपर्यंत ठीक आहे, पण तसं नितीन सरांनी सांगितलं, तंबी दिली पाहिजे की हा पैसा जनतेचा आहे आणि तो योग्य ठिकाणीच वापरला गेला पाहिजे. तुमच्या कार्यकर्त्यांसाठी, तुमच्या पीएनसाठी त्या रूम वापरता कामा नयेत, त्यासाठीची व्यवस्था वेगळी केली गेलेली आहे. आणि नेत्यांनी आणि मंत्र्यांनी हे ध्यानात ठेवायला हवं की नागपूर अधिवेशनाचा इतिहास पाहता त्याच्यासाठी एक विशिष्ट गरज निर्माण म्हणून ते केलेलं आहे आणि त्यातनं काही गोष्टी सोडवणं अपेक्षित आहे. त्यात जर केल्या जात नसतील तर हा सगळा लवाजमा तिकडे नेऊन, हा सगळा थाटमाट तिकडे जाऊन आपण काय साध्य करणार आहोत? 200-250 कोटी सरकारच्या तिजोरीतनं खर्च करून जर काहीच निघणार नसेल तर मग प्रश्न विचारावे लागतील. त्याचाच हा भाग होता. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि या चर्चेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.